आधी नवऱ्याला कव्हर केलं, मग मयुरीने इन्स्टा बंद केलं। वैष्णवीची जाऊ मयुरी जगताप वैष्णवीला न्याय द्यायला पुढे नव्हती आली, तर नवऱ्याला वाचवायला आली होती असं म्हटलं जातं। वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर नवनवीन खुलासे होत आहेत। वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर सुरुवातीचे 1-2 दिवस या प्रकरणाची कुठेही चर्चा झाली नाही, परंतु त्यानंतर सोशल मीडियासह मेनस्ट्रीम मीडियात हा विषय चर्चेत आल्यानंतर हगवणे कुटुंबियांचा खरा चेहरा लोकांसमोर आला। वैष्णवीचा सासरा रवींद्र हगवणे, सासू ननंद करिश्मा हगवणे, पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे यांना वैष्णवी हिच्या छळ व मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आली आहे। वैष्णवी हिच्या छळाचं प्रकरण समोर येताच तिची मोठी जाऊ व सुशील हगवणे यांची पत्नी मयुरी जगताप देखील सर्वांसमोर आली। तिने वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबियांकडून होत असलेल्या छळाचा पाढाच वाचून काढला। त्यानंतर हगवणे कुटुंबीय किती लोभी आणि सुनांचा छळ करणारे निर्घुण कुटुंबीय आहे हे सर्वांसमोर आलं। मयुरी जगतापने आपल्यासोबत झालेल्या छळाचा संपूर्ण घटनाक्रम मीडियासमोर सांगितला, परंतु आता याच मयुरी जगतापच्या अनेक दाव्यांवर सोशल मीडियावर काही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात। मयुरीने आपल्या व वैष्णवीच्या छळाला सासरे, सासू, ननंद आणि वैष्णवीच्या पतीला जबाबदार धरलं। मयुरीने कुठेही आपला पती सुशील हगवणे याच्यावर आरोप केले नाही। उलट पक्षी सुशील याने आपल्याला वेळोवेळी पाठिंबा दिला। हगवणे कुटुंबीय आपला छळ करत असल्यानं सुशील मला घेऊन वेगळा राहिल्याचा दावा मयुरी जगतापने केला। एकीकडे संपूर्ण कुटुंबीय वैष्णवीचा छळ करत असताना मयुरीच्या दाव्यानुसार तिचा पती सुशील हा कुटुंबियांना वैष्णवीचा छळ करू नका असं समजवण्याचा प्रयत्न करत होता। मयुरीने वैष्णवीच्या छळाला आपला पती सोडून सर्व कुटुंबीय आणि ननंद करिश्माचा मित्र निलेश चव्हाण जबाबदार असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी केली आणि मयुरीचा हाच दावा सध्या शंकेचा विषय ठरतो। विशेष म्हणजे मयुरी आली, तिने नवऱ्याला कव्हर केलं, मग इंस्टाग्रामवरील अकाउंट हटवलं आणि गायब झाली असं बोललं जातंय। मयुरीचे असे 6 दावे आहेत ज्यांच्यामुळे तिच्यावरती खोटं बोललं जात असल्याचा आरोप होऊन संशयाची सुई तिच्यावर येते। पहिला दावा, मयुरीकडून पती सुशील हगवणे याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या। मयुरीच्या दाव्यानुसार सुशीलचा जर वैष्णवीच्या छळामध्ये कुठलाही सहभाग नसता तर तो वडील रवींद्र हगवणे यांच्या सोबत का पळाला। हे प्रकरण घडल्यानंतर सुशील पोलिसांना सरेंडर होऊन त्याला आपलं म्हणणं त्यांच्या समोर मांडता आलं असतं, परंतु त्यानं तसं नाही केलं। या उलट आरोपी पित्यासोबत सुशील पळाल्यानं पोलिसांनी त्यालाही सह आरोपी केला आहे। वैष्णवीच्या छळाला सुशीलचा विरोध होता, तर या छळाविषयी सुशीलने किती वेळा वैष्णवीच्या माहेरी म्हणजेच कसपटे परिवारासोबत संपर्क साधला, त्यांना कितीदा कायदेशीर बाबतीत मदत केली यावर प्रश्नचिन्ह तयार होतं। दावा क्रमांक 2, वैष्णवीचा छळ होत असताना सुशील हा भाऊ शशांकला त्यापासून रोखत होता, वैष्णवीचा छळ करू नको असं म्हणत तिच्या पाठीशी उभं राहत होता। मयुरीचा हा दावा जरी खरा मानला तरी मग कसपटे कुटुंबियांनी वैष्णवीच्या मृत्यूमागे सुशील हा देखील होता असं का म्हटलं असेल? वैष्णवी आपल्या छळाबाबत माहेरी सांगत होती, जर सुशील हा खरोखर वैष्णवीच्या बाजूने उभा राहत होता तर मग तिने आपल्या माहेरी तसं सांगितलं असतं असाही एक युक्तिवाद होत आहे, परंतु तसं काहीही झालं नाही। त्यामुळे मयुरी हिचा हा दावा देखील संशयाच्या भोवऱ्यात आला। मयुरीचा तिसरा दावा, वैष्णवीचा छळ होत असताना याबाबत तिला काहीही माहिती मिळत नव्हती। घरात काम करणाऱ्या नोकरांकडून वैष्णवीच्या छळाच्या बातम्या कानी पडत होत्या। वैष्णवीचा हा दावा जरी खरा मानला तर मग तिने या सर्व प्रकरणात वैष्णवीच्या घरच्यांशी संपर्क साधला का? वैष्णवीचा छळ होत असल्यानं तिने कसपटे परिवाराला सांगितलं का? वैष्णवीचा छळ थांबवण्यासाठी तिने पोलीस तसेच दक्षता पथकाची मदत का घेतली नाही? वैष्णवी हिला हगवणे कुटुंबियांनी मयुरीशी संपर्क ठेवण्यास मनाई केली होती असा दावा देखील मयुरीने केला। दावा क्रमांक 4, मयुरीच्या म्हणण्यानुसार आर्थिक परिस्थिती बरी नसल्यानं तिला व तिच्या पतीला बाहेर भाड्याची रूम घेऊन राहता येणं शक्य नव्हतंच, त्यामुळेच ते हगवणे कुटुंबियांच्याच बंगल्यात एका छोट्या स्वतंत्र खोलीत 1.5 वर्ष राहत होते।
परंतु मयुरी स्वतः एक उच्च शिक्षित व उच्च मध्यम वर्गातील माहेर असलेली आहे, त्यामुळे पतीसह तिला बाहेर भाड्याची खोली करून राहणं कसं परवडत नव्हतं यावर आता प्रश्न निर्माण होत आहेत। दुसरीकडे मयुरी जगताप हिने हल्ली काळात तिचे सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते। लक्झरी लाईफ आणि महागड्या पर्यटनाचे हे फोटो पाहून मयुरीला पैशांची काही कमी होती असं दिसून येत नाही। उलट पक्षी तिचं राहणीमान व कपडे पाहता हगवणे कुटुंबियांसारखी तिचीही उच्च राहणीमान असल्याचं दिसून येतं असंही सोशल मीडियावर बोललं जातंय। पाचवा दावा, मयुरी जगताप हिने पतीच्या म्हणजे वैष्णवीच्या छळात व तिच्या आत्महत्यात आपला व पतीचा काही सहभाग नाही तर उर्वरित संशयितांना थेट जन्मठेप सुनावण्याची मागणी केली आहे। पतीला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत असल्यानं आपण याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचं मयुरी हिनं म्हटलंय। त्यामुळे मयुरीचा पतीला वाचवण्यासाठी हा सर्व आटापिटा सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। संपूर्ण हगवणे कुटुंबियांना या प्रकरणामध्ये शिक्षा झाल्यानंतर पतीच्या मदतीने हगवणे कुटुंबियांची संपत्ती मिळवण्याचा मयुरीचा डाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। दावा क्रमांक 6, मयुरीच्या म्हणण्यानुसार तिचा पती सुशीलचा देखील हगवणे कुटुंबियांकडून छळ केला जात होता। वडील रवींद्र तसेच वैष्णवीचा पती शशांककडून सुशीलला मारहाण झाली होती। मग याबाबत सुशीलने पोलिसात कधी तक्रार का दिली नाही यावरही प्रश्न निर्माण होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशील सुद्धा वैष्णवीच्या सासरा आणि त्यांचे वडील रवींद्र हगवणे यांच्यासोबत फरार का होता। ज्या अर्थी मयुरी जगतापनं तिला झालेल्या मारहाणीचे फोटो दाखवलेत, काही व्हिडिओ समोर आणलेत, ते खोटेत असं म्हणणं लोकांचं अजिबातच नाही। ज्या पद्धतीने वैष्णवीवरती अत्याचार होत होते तसेच मयुरी जगताप हिच्यावरही तिच्या म्हणण्यानुसार होत होते हे खरं मानलं जात असलं तरी सुद्धा यामध्ये मयुरी जगतापचा पती सुशील हगवणे कुठेही नाही हे जे मयुरी सांगण्याचा वारंवार प्रयत्न करते यावरती मात्र संशय अधिकच दाट होत चाललेला। एकंदरीत इंस्टाग्रामवरील अकाउंट बंद करणं, मयुरी जगतापने सर्व सासऱ्याच्या म्हणजे जे तिची फॅमिली आहे त्यांना अटक झाल्यानंतर अचानक पुढे येणं, वैष्णवीबद्दल कमी बोलणं मात्र नवऱ्याबद्दल जास्त आणि सासऱ्यांच्या अपोजिट जास्त बोलणं हे जास्त मयुरी जगतापचं दिसून आलं। आणि त्यामुळे आता लोक असंही एका बाजूने एका गटाचं असंही म्हणणं समोर येत आहे की वैष्णवी नवऱ्याला कव्हर करण्यासाठी पुढे आली, वैष्णवीला न्याय देण्याची भूमिका तिची नाही तर नवऱ्याला यातून कसं वाचवता येईल ही तिची प्रमुख भूमिका असल्याचं बोललं जातंय। अर्थात काहींचे आरोप हे काहींचे प्रश्न आहेत आणि काही चर्चा आहेत। आता या चर्चेअंती ज्यावेळी पूर्ण चौकशी होईल त्याच वेळी मयुरी जगताप हिचा नेमका रोल काय होता हे समोर येऊ शकेल। या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।